बाबू भागा कुडेकर, सावर्डा गाव, कुडेकर वाडीमध्ये मी राहतो. हां, सावर्डा गावचा मूळ रहिवासी मी. तर आता हा जो पाण्याचा जो विषय आहे त्या काताच्या भट्टीपासून आमच्या नदीला त्रास होतो. नदीचं पाणी खराब होतं आहे. प्लस काय होतं आहे की ते विहिरी आहेत, त्या विहिरीत पाणी त्यातलं जातं आहे आणि त्या विहिरीमुळं आमचे 10-10 दिवस किंवा महिना 2-2 महिना आमचं विहिरीचं पाणीसुद्धा पिऊ शकत नाही, अशी आमची गावची अवस्था आहे. आणि आमच्या मूळ गावचे आमच्या तिथले रहिवासी आहेत कोण तर निकम साहेब, हे आता आमदार आहेत. ह्या आमच्या घरातला माणूस आहेत. ते काय आम्ही त्यांच्याकडे गेले असताना आम्हाला त्याने आजपर्यंत कुठलाही निर्णय दिलेला नाही. आणि ही आम्ही गरीब लोक आहोत, गरीब लोक आहोत. आज त्या मच्छरमध्ये मरतोय तर मरतोयच, पण त्याच्यापेक्षा हा जो पाण्याचा प्रश्न आहे तर पाण्यातून आमची गुंगा मारणार आहेत. आणि ते म्हणतात की आम्ही काय करतो ते फिल्टर काय म्हणतात त्याला, ते आम्ही करतो. अरे फिल्टर पाण्याचं कराल, हवेचं फिल्टर कसं काय करणार आहोत तुम्ही? हवेतून त्रास होतोय, पाण्यातून त्रास होतोय. प्लस बरीचशी माणसं, आता तुम्हाला माझ्या वाडीत 2 माणसं कॅन्सरची आहेत. आलं का लक्षात? माझ्या वाडीत तर अशी किती माणसं मरणार आहेत आणि किती माणसं जगणार आहे याचा हिशोब नाही आहे. प्लस काय आहेत की आपण जे ह्या भट्टीवाले आहेत ना, आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही कुठली. धंदेवाल्यांना कुठलाही धंदा करा, मोठं व्हा, आमचा आशीर्वाद पण राहील. पण तुम्ही एक माणसासाठी हजारो माणसाचा बळी घेत असाल तर न्यायमूर्ती नाही ह्याच्या पुढे विचार करावा. खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, संपूर्ण सरकार असेल, त्यांनी हा विचार करावा. आम्ही एक ग्रामस्थ म्हणजे जनता, आमचा जनतेचा विचार करा. तर मला सांगा किती वर्ष हा त्रास सुरू आहे? 12 वर्ष. त्याच्या पूर्वीचा पण 12 वर्षापासून हा त्रास होतोय. तो तुमचं काय ते आता काय बनवतात, तो भात कशावर बनवतात? बॉयलर. माझं वय काय 75 चालू आहे. तर 10 वर्षापासून मला माहिती आहे की काताच्या भाट्या आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल की 10 वर्षापासून ऐकतोय, 75 वय, मग आत्ताच का बाधतंय? तर त्याला कारण ही बॉयलर. नाही तर पूर्वीच्या भट्ट्या आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत. त्या भट्टीवर आम्ही म्हणजे ती लाकडं नेतात ना खैराची, ती नेलेली आहेत. आलं का लक्षात? मग तेव्हा कोणाला त्रास होत नव्हता. आणि आज आम्ही हा खासगत आमचा गाव म्हणजे ज्याला गावंडी गाव म्हणतात, वाडी वस्तीत तुम्ही बॉयलर आणून बसवलात, त्याचा त्रास सगळ्या लोकांना होतोय, हवेतून होतोय, पाण्यातून होतोय. पण या संदर्भात तुमची आमदारांबरोबर एकदा 1.5 महिन्यापूर्वी बैठक झाली होती, त्याच्यातून काय निष्पन्न झालं? बैठकीत सांगितलं त्यांनी की माझ्या आठवड्यातल्या बाहेरचा माणूस आहे, लक्षात ना. आणि त्यांनी जे काय वाक्य वापरले ते आम्हाला तेवढं त्यांच्या बहुत जायचं नाही का. तो आमचा माणूस आहे, आम्ही आजही आमचा माणूस म्हणतो, पण आज न्यायासाठी आमचा माणूस नाही, हा माझा ठोस पुरावा आहे. नक्की त्रास काय होतोय सांगाल का? नक्की त्रास काय होतो कुठला? तिथे त्या कातभट्टीमुळे पाणी हवा आहे ना, हवेचा वास येतो ना, हो आंबट वास. आणि पाणी तर हे दाखवत आहे, हे तर साधं आहे, मला वाटतं निवाळ झालंय. ह्याच्यापेक्षा काळं पाणी आहे. गुराढोरा पियत नाही, आलं का? माणसाचं थोडा, पण गुरं पियत नाही. आता तुम्ही कालपासून इथे उपोषणाला बसला, आता तुम्हाला कोणी आमदार येऊन गेले, कोणी अधिकारी येऊन गेले, काय आश्वासन वगैरे काय दिलंय का? अधिकारी कोण येऊन गेले नाहीत. आज आले होते एक, कोणते? प्रदूषण खात्याचे ते आले होते. कोण? प्रदूषण ते आले होते. काय सांगितलं त्यांनी असं काय सांगितलं तुम्ही ऐकलं? आम्ही इलेक्ट्रिशियन बंद केले, म्हणजे लाईट कटिंग केलेली आहे काय, एवढंच सांगितलं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जे निवेदनात म्हटलेलं आहे 5 तारखेला बंद करा 72 तासात, त्याचं तुम्ही काय केलं? ते आता इथं 14 तारखेला येऊन सांगता की आम्ही लाईट कट केलेली म्हणून, पण तोपर्यंत काय केलं याचाच प्रश्न विचारलेला, त्यांनी काय त्याचं उत्तर दिलं नाही, तर निघून गेले. आता तुमची भूमिका काय राहणार आहे? आमची भूमिका एकच राहील की ह्या गावातली जी कंपनी आहे ती इथून कुठेही त्यांनी न्यावी, कुठेही घालावी, त्याने मोठं व्हा, आम्ही कधीच नाराज नाही. पण त्या कंपनीमुळे आम्हाला त्रास होतोय. त्या दोन्ही कंपन्या आमच्या गावातून गेल्या पाहिजे बाहेर. बरोबर. तुम्ही कालपासून आता उपोषणाला बसला. होय. तुम्ही म्हणता की आपला माणूस म्हणून तुम्ही शेखर सरांचं नाव घेतलं, बरोबर. शेखर सरांनी काय संपर्क वगैरे साधला? संपर्क सकाळी येऊन गेले ना. ओके. फक्त आले
आम्ही तुमच्या पाठीशी आहो सांगितलं नाही गेले, पुढे काय बोलले नाही? काय नाही म्हणलं. तर तुमचा आता तेवढा विश्वास नाही त्यांच्यावर, हा त्यांच्यावर एवढा विश्वास राहिलेला नाही. नाही नाही आता विश्वास कसा राहील तो सांगा ना साहेब, कसा विश्वास राहील? अरे आमचा दाता जर आम्हाला खायला उठला असेल तर काय, आणि त्या दात्याजवळ आमच्यासाठी काय नसेल तर आम्ही त्याची पाठ का धरू? हा एक विषय मोठा आहे. आणि आता हे जो तुम्ही घेणार आहे बातमी, ती कशी देणार आहो मला सांगा साहेब, वडाक मान नका. कसं मी गावठी माणूस आहे, मी शिकलेला नाही आहे, तर तुम्ही आधी बोला. पण माझ्या वयाची मर्यादा काय 75, अशीच वयाची पण मर्यादा. एक सांगा, मधल्या काळात माजी खासदार निलेश राणे पण तुमच्या पाठीशी उभे राहिले होते. राहिले होते ना. आता पुढे काय झालं त्याचं? त्यांनी त्या काय केले, तिकडे जाऊन एक पत्र पाठवले ना, आता आले होते ते कुठलं हो? हा त्यांनी पत्र पाठवलं तेवढं काम केलं आता होतं. कालच्या उपोषणाची तुमची काय दखल घेतली का त्यांनी? काहीच नाही आलेलं नाही, म्हणजे दखल घेणार कुठं. आता ती कंपनी बंद होईपर्यंत तुम्ही साखर कृषी करणार का हा हा हा. पूर्णपणे? हे येऊन आलो ना, हे दाखवा रे ती पिशवी. तुम्ही म्हणा हा बिस्तारा घेऊन आलाय, झोपायला नाही. हे कपन आणलेलं आहे. माझ्या सत्यशोधक मध्ये मी वागतो, सत्यशोधक मध्ये माझ्या हे कपन आहे, ते कपन आणलंय. अरे ह्या मुलांसाठी माझा आता अंत होतोय, मग माझं काय होणार आहे? ती कुठली यात्रा म्हणतात, माहिताची कुठली म्हणतात? हा? ही अंत्ययात्रा नाही, ती आता अंत होतोय आपला. प्रेतयात्रा मराठीमध्ये, प्रेतयात्रा चालू. प्रेतयात्रा होईपर्यंत मला कोणी न्याय दिला नाही, तरी माझी प्रेत यात्रा बघायला सगळ्या आमदार खासदार जेवढं खुर्चीवर बसले त्या सगळ्यांनी यावं. कारण धन पेरायला पाहिजे ना, ते काय ते तांदूळ आणा आणि फेका. तोपर्यंत हा माणूस किती लोक प्रभावित झाले त्याच्या खाली? म्हणजे अख्खी वाडी आहे का गावात? 7 गावात, 7 गावांचा विषय. 7 गाव साहेब आहे आमचं आत्ता आमच्या जवळ. पण हा म्हातारा एक वचन देतो, 52 गाव माझ्या चिपळूण तालुक्यामध्ये आहेत, 52 गाव एकत्र करीन. कापशी नदीच्या कडेचे सगळे गाव आहेत. नाही नाही बाहेरचं पण आहेत. नाही नाही, माझ्या- प्रदूषण हे आता जे चालू आहेत हम्म. ते कापशी नदीच्या कडेला आता आहेत. नदीचं प्रदूषण होतं, हा मूळ मुद्दा आहे. आणि हा न्याय बचवण्यासाठी, हा न्याय बचवण्यासाठी ऐका हो. थांबा थांबा थांबा. हा न्याय बचवण्यासाठी त्यांनी 22 विहिरीचं म्हणजे हे केले काय तपासणी केली. त्यांना आमचं एक गाव आहे तिथं आगवे गाव म्हणून आमच्या बरोबर आहे ती, त्या बौद्धवाडीतली विहीर एक सांगितली दूषित आहे, हुमनेवाडीतली विहीर एक दूषित आहे, असं आम्हाला ते कोणते नाही पीएससी वाले, पीएससी वाले म्हणजे डॉक्टर ना, तेच तपासतात ना. त्याने दिले ह्यातल्या 20 विहिरी काय चोख आहेत, ज्या घाण आहे त्या चोख आहेत आणि जी घाण नाही का नाही, म्हणजे ज्या चांगल्या आहेत त्यांना म्हटलं वाईट, असं आणि ज्या वाईट आहेत त्यांना म्हणतात चांगलं. त्यांना मॅनेज केलंय थोडक्यात. आणि ते मॅनेज करू दे नाही तर पैसे होत होते. आम्हाला त्याच्याशी टीका करायची नाही आहे. आम्हाला फक्त एकच की आम्ही जनता म्हणूनच आम्ही जगणार आणि जनता म्हणून मरणार, त्याच्या पलीकडे मी काय सांगत नाही. धन्यवाद साहेब.